सांगितलं खरं खोटंच्या माध्यमातून तरी चालेल. नाही, मी हेच सांगेन की प्लास्टिक सर्जरी इज पर्सनल चॉईस. आणि प्लास्टिक सर्जरी मला वाटतं स्पेशली जे करतात, ज्यांना आपल्या होल बिईंगवर त्यांचे प्रोफेशन अवलंबून असतं, असे लोक आधी जास्त करायचे. नंतर आता स्त्रिया नॉर्मल प्रोफेशनल स्त्रिया पण करायला लागल्यात. पण त्याचा मी भाग नाही, हे मी तुम्हाला सांगू शकेल. मी वॉट एव्हर नॉन इन्व्हेजिव्ह म्हणजे जे आपल्या बॉडीमध्ये एंटर नाही केल्या अशाच गोष्टी यूज केलेल्या आहेत आणि त्या माझ्यासाठी खूप आहेत. चालेल. शेवटाकडे जाताना आपण पटापट काही प्रश्न प्रश्न घेऊया, खूप महत्त्वाचे आहेत. टाईपमध्ये घेऊयात. खरी बातमी खोटी बातमी सांगा. देवेंद्रजींनी हुडी घातलेली अमृताजींना आवडते. ही खरी बातमी आहे की खोटी आहे? बोर्ड. खरी बातमी आहे. बरं, आता पण हुडी घालून काय गेले छान कुठे तर मॅचो आवडेल. दिसतात हुडीमध्ये नाही, आणि पण- मला जनरली दिसत नाही ते नाही, पण हुडीमध्ये. आता सुद्धा हुडी घालून कुठे जातात किंवा गेले तर आता तुम्हाला लोक येतात आमच्या घरी हुडी घालून. ही बातमी आहे. ही आपल्यासाठी बातमी आहे. पुढचा प्रश्न लगेचच. देवेंद्रजी म्हणतात तसं अमृताजी स्वतःचे निर्णय स्वतः घेतात. एकदम तुम्ही फ्री माइंडेड आणि बिनधास्त आहात आणि कोणी काही सांगितलं तरी ऐकत नाहीत आणि विशेषतः देवेंद्रजींनी. देवेंद्रजींचं तुम्ही ऐकत नाहीत अशी बातमी आहे आमच्याकडे. म्हणजे 50-50% समजायचं. कधी ऐकता कधी नाही ऐकत. कभी सुनते कभी नहीं. हम सिर्फ अपनी कमिटमेंट को समझते, बाकी आहे. राज्याचे बॉस गृहमंत्री देवेंद्र फडणवीस. घरात कोण बॉस आहे? अमृताजी बॉस आहेत अशी बातमी आमच्याकडे. तर हा पण माझा एक पेटंट डायलॉग आहे. देवेंद्रजी इज द बॉस अँड आय टेक ऑल द डिसिजन्स. नाही, पण घरातल्या बॉस तुम्ही आहात अशी बातमी आहे आमच्याकडे. खरी बातमी आहे की खोटी आहे? 50-50%. हां, कारण डिसिजन्स मी घेते पण बॉस तेच आहेत. बरं, नागपूरच्या तर्री पोह्यांपेक्षा अमृता फडणवीस यांना सध्या मुंबईचा वडापाव जास्त आवडायला लागलाय. खरं आहे खोटं आहे? मी खरं सांगू, वडापाव आपली ट्रेडिशनल डिश आहे, तर्री पोहे ट्रेडिशनल डिशेस आहेत. मी खाल्लेलं आहे, पण मी दोन्ही नाही खात. माझं हेल्थ रुटीन मला अलाव नाही करत, तर मी खात नाही. आणि कधी मी देवेंद्रजींना पाहिलं पण खाताना, तर मी त्यांना अवॉइड करायला सांगते स्वतःकडनं. बरं, अमृताजी जगातल्या 1 नंबर पुरणपोळ्या तयार करतात, बनवतात. खरं खोटं? ते दाखवा तुम्ही. क्या बात है. 1 नंबर पुरणपोळ्या तयार करता तुम्ही. इतक्या छान करते की काही काही लोक 30-35 पुरणपोळ्या खाऊ शकतात माझ्या. घरातले लोक. काही लोक. घरातले. अमृताजी या सगळ्या ड्रेसमध्ये सुंदर दिसतात, मात्र त्यांना पर्सनली वेस्टर्न लुक फार आवडतो. खरी की खोटी? डिपेंड्स ऑन द ओकेजन. आय लव्ह साडी इज माय फेवरेट आउटफिट. बट जर तुम्ही म्हटलं की बीच क्लीन करायचं आहे किंवा रनिंग करायचं, डेफिनेटली आय लाईक माय ट्रॅक सूट. अमृताजी, राजकारणात जेव्हा मनं दुरावत चाललेली होती तेव्हा रश्मी वहिनींच्या साबुदाण्याच्या वड्यांनी देवेंद्रजींचं मन जिंकलं होतं आणि ते साबुदाणे वडे देवेंद्रजींचे फेवरेट आहेत अशी बातमी आहे आमच्याकडे. खरी बातमी आहे? देवेंद्रजींना रश्मी वहिनींच्या हातचे साबुदाण्याचे वडे आवडतात? खरी बातमी आहे. पुन्हा कधी जावं रश्मी वहिनींच्या हातचे साबुदाणे वडे खायला, तुम्ही दोघांनी जोडीनं किंवा देवेंद्रजींनी, अशी इच्छा आहे? जेव्हा खाण्याची गोष्ट येते पुढे, तेव्हा देवेंद्रजी सगळे दुरावे विसरतात. ते प्रॉपरली जाऊन खाऊन येऊ शकतात आणि त्यांच्या मागोमाग मी पण जाऊ शकते. म्हणजे निमंत्रण येण्याची वाट? म्हणजे असं काही नाही, आम्ही तसेच जाऊन खाऊन येऊ शकतो. आमचं काही वहिनींची तर माझे चांगले रिलेशन आहेत, असं काही इश्यू नाही आहे. कधी वाटलं तर जाऊ शकतो. अगदी शेवटच्या प्रश्नाकडेच येते. इनफॅक्ट वेळ असेल तेव्हा देवेंद्रजी अमृताजींसोबत ड्युएट गाणं म्हणतात. खरी बातमी की खोटी बातमी? आजकाल खोटी बातमी. खोटी बातमी. आजकाल वेळ नाही. वेळ असेल तर इतके इश्यूज असतात डिस्कस करायला की गाणी वाणी मी विसरून जाते. तर आम्ही फक्त इश्यूज डिस्कस करतो. अच्छा, शेवटाला जाण्यापूर्वी झी 24 तासचे मुख्य संपादक कमलेश सुतार सर आपल्याबरोबर आहेत. सरांना राहवत नाही आहे तिथे बसून त्यांना प्रश्न विचारायचा. हा प्रश्न नाही आहे, मला एक पडलेला बरेच दिवस विचारतो आहे. अनेक दिवस आम्ही देवेंद्रजींना देवेंद्रजी म्हणताना बघितलं आहेत, मुख्यमंत्री किंवा बिग बॉस वगैरे म्हणतात. अलीकडे त्यांना एका नवीन नावाने हाक मारली जाते, देवाभाऊ. तुम्ही पण देवाभाऊ म्हणतात का?
आता देवाभाव मांडण्याची वेळ आलेलीच आहे तशी. तर अजून चालू नाही केलं, पण विचार चांगला आहे. ओके, खरं तर अमृताजी झी 24 तासच्या आज आमच्या मंचावर आलेल्या आहेत. आपण शास्त्रीय गायन शिकलेलं आहात आणि खरं तर अमृताजींचं गाणं ऐकल्याशिवाय आम्ही त्यांना इथून जाऊ देणार नाही आहे. आज रामनवमीचं औचित्य आहे आणि मला असं वाटतं तुमचं खूप सुंदर गाणं आहे, राम बोले कभी अल्लाह बोले, तर कोई अल्लाह बोले. तर मला असं वाटतं की आपण त्या गाण्याने आपल्या या कार्यक्रमाची सांगता करूया, की हे तुमचे सूर आमच्या कानामध्ये राहून आपण हा कार्यक्रमाची सांगता करूया. एक देवेंद्रजींचं लिहिलेलं गाणं होतं जे अजय अतुलजींनी कंपोज केलं होतं आणि त्यात मी पण थोडं म्हटलं होतं त्यांनी, पण मला त्याचे लिरिक्स ॲक्च्युली आठवत राम नाही. श्रीराम जय 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 राम असं मला वाटतं त्याच्या राम राम जय राम राम जय राम राम जय राजा राम 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 जय. तर मला थोडं लिहून यायला पाहिजे होतं ते. एनिवे मी माझं फेवरेट भजन गाऊन देते मग. अगदी चालेल. अच्युतं केशवं रामनारायणं रामनारायणं जानकीवल्लभम्. अच्युतं केशवं कृष्णदामोदरं रामनारायणं जानकीवल्लभम्. कौन कहते हैं भगवान आते नहीं, कौन कहते हैं भगवान आते नहीं, तुम मीरा के जैसे बुलाते नहीं, तुम मीरा के जैसे बुलाते नहीं. क्या Thank बात है. खूप खूप धन्यवाद. आज अमृताजींना आम्ही ह्या मंचावर एक वेगळ्या पद्धतीनं पाहिलं. खरं तर जसं आम्ही अनफिल्टर्ड म्हटलं सुरुवातीला, तुम्ही खरंच अनफिल्टर्ड आहात, बिनधास्त आहात आणि तुमचा हा सगळा कॉन्फिडन्स, मला वाटतं तुमचे सगळे जे विचार तुम्ही मांडलेत ते अत्यंत खोल आणि डीप होते आणि ते अवेअरनेस हा जो मुद्दा तुम्ही महिलांच्या बाबतीत मांडलात तो खूप महत्त्वाचा होता असं मला वाटतं. आज तुम्ही झी 24 तासच्या या मंचावर आलात. खूप खूप आभार, मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद.